मॅडम तुमचं काम झालेलं आहे. पण नक्की ना, म्हणजे काही गडबड वगैरे नाही ना केलीस? हे कारण माझ्या लाईफ मधली ती हिस्ट्री आहे. मी ज्यांच्याकडे काम सोपवते ते कंप्लीट तर करतात, पण काही ना काही गडबड करून ठेवतात. काळजी करू नका मॅडम, तुमचं काम चोख पद्धतीने केलंय. मला नाही वाटत की पारू आज जगल म्हणून. आता तेव्हा बक्षीस तेवढं देणार ऑफकोर्स. ठीक आहे. येत आहे एवढंच. पैसे घे आणि आता निघायचं. कुठेतरी लांब जा. हं? इतक्यात तुझं तोंड नको दाखवूस मला. माझ्या मुलाची फी भरण्यासाठी पैसे देणार होता ना तुम्ही. हे पैसे पुरत नाहीत मॅडम. मी तुमचं पूर्ण काम केलंय मॅडम, तुम्ही मला पैसे कमी देत आहे. ए, तुझं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. पूर्ण पैसे काय मागतोयस? ती पारू जेव्हा कायमची शांतपणे झोपून जाईल ना, तेव्हा तुझं काम पूर्ण होईल. आणि तसं झालं की मग त्यानंतर तुला बाकीचे पैसे मिळणार. ओके? आता परत मला काही विचारायचं नाही आणि पटकन इथून निघून जायचं. तुझं थोबाड मला दाखवायचं नाही. ओके? काम पूर्ण झाल्यावर ये बाकीचे पैसे घ्यायला. एक चल. हो मॅडम. फायनली फायनली माझं पांढरी साडी नेसण्याचं ड्रीम आता कंप्लीट होणार आहे. आज पारूची शोकसभा असणार. वा, बरं झालं. तयारी तर माझी ऑलरेडी झालेली आहे. जाऊन पटकन पांढरी साडी नेसूनच बसते. पारू पिंडो, उगाच माझ्या वाटेला गेलीस ना. मला घरातून हकलून द्यायला चाललेलीस, पण मी तर तुला या जगातूनच आता हकलून देते. असो, तुझा पुढचा ढगातला प्रवास सुखकर हो. हॅपीच मरू दे आधी. व्यवस्थित सेलिब्रेट करते. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, कुणी आहे का बा? दरवाजा उघडा प्लीज. शटर वाजल्याचा आवाज. कुणी आहे का तिकडे? सुधाकर मामा, लवकर या. मामा, हे उघडा. पारूचा फोन. पारू, पारू, पारू उठ. पारू डोळे उघड. पारू, पारू उठ. पारू, आदित्य, प्रीतम. पारू, अरे पारू डोळे. पारू पारू पारू. आतमध्ये चेक कर. काय आदित्य, हिला घेऊन घरी जा. आई, गॅस लीक झालाय. पारू पारू. प्रीतम, प्रीतम इकडे. हो काय? कोणीतरी मुद्दा काढलाय. तुझा आदित्यला मदत कर. हा, तू काळजी घे स्वतःची. मामा, पारू उठ, उठ, उठ. प्रीतम उचल तिला, उचल. एवढं नको.
पारू काय झालं? काय झालंय हे पारू सोबत? ती लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवी देवा. वाचव तिला. काय करू? मला तिची खूप काळजी वाटते. मी आज जाऊन तिला बघायला हवं का की नको? एक काम करते, जाऊन बघतेच. त्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार. नाही नाही, नको. कुणीतरी येऊन सांगेल ना मला काय झालंय ते. पण राहत सुद्धा नाहीये. काय करू कळत नाहीये. डॉक्टर, पारू कधी शुद्धीवर येईल? काळजी करू नका, त्या लवकरच शुद्धीवर येतील. ओके. पण खरंच आज खूप मोठ्या संकटातून वाचल्या या. वेळीच यांना बाहेर काढलं ते बरं झालं, नाहीतर यांना वाचवणं अशक्य झालं असतं. पण आता काही धोका नाहीये, लवकर बऱ्या होतील. देवी आहे. पारू, देवी आहे. पारू, डॉक्टर ती मी काही औषधं लिहून देते, हां. ती वेळच्या वेळी द्या आणि काळजी घ्या यांची.